फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मी ती क्रिएशन। आज आपण बनवणार आहोत गणपतीसाठी दुर्वा जास्वंद कंठीहार। तर त्यासाठी हिरवा कलरचे पाईप क्लीनर लागणार आहेत आणि आपल्याला जास्वंदाची फुले लागणार आहेत। एक रेड कलरचा फूल आणि दोन व्हाईट कलरची जास्वंदाची फुले। ही फुले कशी बनवायची हे तुम्हाला मी आधीच व्हिडिओमध्ये दाखवले आहे। तर आता आपण तयार करूया हिरव्या कलरचा दुर्वा। त्यासाठी दोन पाईप क्लीनर मी काढून घेतलेत। ते दोन पाईप क्लीनर व्यवस्थित असे एकत्र करून घेतले। एकत्र करून घेतल्यावर त्या दोन पाईप क्लीनरला एकूण 10 सेंटीमीटर घेऊन कटरने कट करून घेतले आणि तसंच त्याचं माप दुसऱ्याला घेऊन खालीही कट करून घेतला आहे। आणि त्या सगळ्या एकत्र करून घेतल्या आहेत। आता हे सगळं कट करून घेतल्यानंतर आपण याला आता दुर्व्याचा आकार देऊयात। त्याच्यासाठी मी इथे दिवा घेतला आहे आणि मी इथे दिवा घेतला आहे। तुम्ही इथे लायटरमध्ये करू शकता व्यवस्थित। तर पहिल्यांदा आपण दुर्व्याचे एक टोक दिव्याच्या थोडंसं बाजूने घेऊन हे करायचे, म्हणजे ते दुर्व्यासारखा त्याला आकार येईल। दोन्ही बाजूचे टोकं अशी दिव्याला हे करून घ्यायचे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसे तुम्ही करून घेऊ शकता। असे मी बाकीचे सगळे जे कापलेले पाईप क्लीनर आहेत ग्रीन कलरचे, तसेच मी बाकीचे पाईप क्लीनर दिव्यावरती थोडेसे हे करून घेत आहे। आणि मी असे सगळे करून घेते आहे। आणि आता ह्याच्या मी करून घेतल्या दिव्याच्या साहाय्याने दुर्वा, तशा मी आता 3 दुर्वा एकत्र करून ट्विस्ट करून घेत आहे। तुम्ही बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते। तिन्ही दुर्वा नाही घेतला आणि मधून पिळी मारून घेतली, म्हणजे तिन्ही अशा एकत्र दुर्वाची जोडी तयार होते। अशा मी इथे 21 जोड्या तयार करून घेतल्यात आणि आता आपण दुर्वांच्या वरती फ्लावर लावायचे ते तयार करून घेणार आहोत। सफेद कलरचं पाईप क्लीनर घेतलं, त्याला मधून दुमडून घेतलाय। दुमडून घेऊन त्याला कटरने कट करून घेऊया। कटरने कट करून घेतल्यावर त्याचे 2 भाग होतात। आता एका भागाला आपण पेनाच्या साहाय्याने गोल राऊंड करून घ्यायचं। आता गोल राऊंड केलं की ते पेनातून असं बाहेर काढायचं आणि दोन्ही टोकं एकत्र करून ट्विस्ट करून घ्यायचे। एकत्र करून ट्विस्ट करून घेतल्यावरती जो गोल आहे तो दोन्ही गोल एकत्र करून घ्यायचे, म्हणजे असं तयार होतं। आणि त्या गोलाला आपण ट्विस्ट करून घ्यायचं, म्हणजे ते फ्लावरची पाकळी तयार करते। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसे तुम्ही ट्विस्ट करू शकता। चारही जे गोल आहेत त्याला ट्विस्ट करून गोल करून घ्यायचं, म्हणजे छोटासा फ्लावरचा हे तयार होतं, बेस तयार होतो। आणि आता ह्याला रेड कलरच्या पाईप क्लीनर थोडंसं कट करून त्याला मध्यभागी असं चिटकवून घ्यायचं। B7000 ग्लू घेऊन मी चिटकवणार आहे।
व्यवस्थित असं चिकटलं गेलं आहे. आणि असे मी 5 तयार करते एका साईडला. अशी टोटल मी 10 फुलं तयार करते. आता ही जास्वंदाची फुलं रेड कलरच्या फुलाला व्हाईट कलरच्या फुलाला चिटकवून घेऊया. तर मी रेड कलरच्या फुलाच्या एका पाकळीतून व्हाईट कलरचं पाईप क्लीनर एका बाजूने करून घेत आहे. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी कसं ते पाईप क्लीनर त्या पाकळीमधून बाहेर काढत आहे. आणि ते बाहेर आलेलं पाईप क्लीनर व्हाईट कलरच्या जास्वंदाच्या फुलाच्या पाकळीतून मी बाहेर काढते आणि उलट्या बाजूला करून ट्विस्ट करून घेते. एकदम व्यवस्थित म्हणजे ते फिट होऊन जाईल. हो, हे बघा कसं एकत्र जॉईंट झालेलं आहे. आणि तसंच मी दुसऱ्या बाजूला रेड कलरच्या जास्वंदाच्या पाकळीला रेड कलरचं पाईप क्लीनर पूर्ण गुंडाळलं आहे आणि ते व्हाईट कलरच्या जास्वंदाच्या पाकळीतून बाहेर काढते. बघा मी व्यवस्थित असं दाखवते. व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ थोडा मोठा असेल पण तुम्ही नीट बघितलं तर तुम्हालाही व्यवस्थित करता येईल. आणि त्याला गोल गोल बनवून ट्विस्ट करून फिक्स करून घ्यायचे. म्हणजे दोन्ही फुलं रेड कलरच्या फुलाला व्यवस्थित जॉईंट होतील असं. बघा ही 2 फुले आता रेड कलरच्या फ्लावरला पूर्णपणे जॉईंट झाले. तर आता आपल्याला एक लटकन तयार करून घ्यायचे. गोल्डन मनी, मोठा मोती, गोल्डन मनी आणि 7 असे नॉर्मल छोटे मणी मी ओवून घेते. 2 3 4 5 6 6 मणी मी मोजून असे 3 लटकन तयार करते आणि ते मी बाजूला करून ठेवते. आता आपण दुर्वाचा बेस तयार करूया. दुर्वाची माळ तयारी करूया. त्याच्यासाठी 2 ग्रीन कलरच्या पाईप क्लीनरला मी एकत्र जॉईंट करून घेतले. मी कसे जॉईंट करते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. व्यवस्थित असं मी जॉईंट करून घेतला आहे. आणि आता ज्या मी 21 मोदकांच्या 21 दुर्वाच्या ज्या जोड्या बनवल्यात त्या मी एकत्र घेऊन ट्विस्ट करून त्या ग्रीन कलरच्या पाईप क्लीनरमधून काढून घेते. सॉरी, मोदक नाही, दुर्वाच्या ज्या मी जोड्या तयार केल्या आहेत त्या मी एकत्र करून त्या ग्रीन कलरच्या पाईप कॉलमधून ट्विस्ट करून घेते. म्हणजे त्या अशा जोड्या मी एकत्र बांधल्या तशा दिसून येतील. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा मी कसं ट्विस्ट करून घेते त्या पाईप क्लीनरला. बघा दुर्वाची जोडी घेतली, तिला असं त्याच्या दुर्वाच्या जोडीच्या खालून काढून घेतला. तो ग्रीन कलरचा पाईप काढून घ्यायचा आहे म्हणजे कशी गाठ तयार होते आणि व्यवस्थित ती दुर्वाची जोडी बसली जाते. अशा मी 21 जोड्या करून घेतल्या आहेत, जॉईंट करून घेतल्या आहेत. एका मागोमाग मी
अशा 21 जोड्या लावून घेते. आता एक त्या जोड्या लावून झाल्यावर आपण त्यावर आता फ्लावर लावणार आहे, जे आपण बनवून घेतले. B7000 ग्लू घेतला, तो फ्लावरना लावला मागच्या बाजूला आणि तो दुर्वांच्या ज्या जोड्या मी एकत्र करून लावल्या त्याच्या मधोमध अशा थोड्या थोड्या अंतरावर मी लावून घेते ती फ्लावर्स. खूप सुंदर दिसतात त्या दुर्वांवरती फ्लावर. आणि त्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशीच मी एक दुसरी तयार करून घेतली, दुसरी बाजू तयार करून घेतली. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तशीच तुम्ही दुसरी बाजू तयार करून घेऊ शकता. आणि आता ही जी 2 फ्लावर आपण जी जॉईन करून घेतली आहेत ती आता ही दुर्वाच्या माळेला जॉईन करायची. तर ही जी फ्लावर आहे ती जरा उलटी करून घ्यायची आणि जी आपण दुर्वाची माळ तयार केली ती उलटी करून घ्यायची. आणि जो थोडा पाईप क्लीनर बाहेर ठेवला आहे ना, तो आपण त्या व्हाईट कलरच्या जास्वंदाच्या पाकळीतून बाहेर काढून ट्विस्ट गोल करून घ्यायचं, जेणेकरून ते दुर्वाची जी माळ तयार केली ती त्या जास्वंदाच्या पाकळी परफेक्ट बसली जाईल. बघा तुम्ही हळू व्यवस्थित बघून घ्या मी कसं ट्विस्ट करून घेते. त्या पाकळीतून व्यवस्थित असं ते पाईप क्लीनर बाहेर काढून व्यवस्थित बाजूने गोलाकार करून घेते, म्हणजे माझा पाईप क्लीनर असा व्यवस्थित फिक्स होऊन जाईल त्या जास्वंदाच्या पाकळीला, जो आपण दुर्वाचा बनवलेला आहे. तशीच मी दुसऱ्या बाजूलाही फिक्स करून घेते. ती माळ जरा व्यवस्थित करून घेतली. आणि आता दुसऱ्या फुलाची जी पाकळी आहे ती दुसरा जो दुर्वाचा हार बनवला आहे तो मी दुसऱ्या फुलाच्या पाकळीमध्ये लावून घेते. लावून घेतला आणि त्याला गोल अशी ट्विस्ट करून घेते, गोल फिरवून घेते, म्हणजे ती जी पाईप क्लीनर आहे ग्रीन कलरची ती व्यवस्थित त्या पाकळीला बसेल. आता बघा तुम्ही मी कसं जॉईन करून घेतल्यावर किती सुंदर अशी दुर्वाची कंठी तयार होते. ही बाप्पासाठी खूप सुंदर आहे, खूप सुंदर दिसते. आणि आता आपण जे 3 लटकन बनवले होते ना, त्या 3 लटकनला आपण गाठ मारून घ्यायचे एकत्र. मी पहिले दोघांना गाठ मारून घेऊन मग परत तिसरी घेतलं. तुम्ही बघा या दोघांना गाठ मारून घेतले. आता हे जे उरले तिसरं त्यालाही त्या दोघांमध्ये ॲड करून घेते. आणि आता हे 3 दोरे मी एकत्र करून घेते. आता हे 3 दोरे मी ते जास्वंदाच्या फुलाच्या मध्यभागी मधलं जे पाकळी आहे ना, जी 3 पाकळ्या मी खाली सोडल्या त्यातली मधली पाकळी आहे ना, त्या पाकळीला जॉईंट करून घेते, म्हणजे एक अशी छानशी लटकन तयार होते. हे आतल्या बाजूने नाही उलट्या बाजूने लावायचे. मी पुढच्या बाजूने लावले होते तर ते परत मागच्या बाजूने लावून घेते. हे दोरे मी जे मधले पाकळे त्यातून बाहेर काढून घेते. 3 दोरे बाहेर काढून घेतलेत मी आणि त्या लटकन व्यवस्थित करून त्याला एक गाठ मारून घेते. व्यवस्थित मण्यांचे लटकन व्यवस्थित करून आरामात गाठ मारून घ्या.
ती व्यवस्थित दिसेल अशी. आणि जो उरलेला जो दोरा आहे तो आपण कट करून घ्यायचा. आणि दोरा अजिबात दिसेल असा करू नका, एकदम व्यवस्थित कट करून घ्या. आणि ते म्हणजे ते व्यवस्थित दिसायला व्यवस्थित असं दिसून येतं. आता बघा छान अशी तयार झाली. आता आपण मागच्या बाजूला एक लटकन तयार करते. त्याच्यासाठी गोल्डन मणी आणि मग छोटे मणी असे मी ग्रीन कलरच्या दोऱ्यामध्ये ओवून घेते. आता मी एक्झॅक्ट मणी किती ओवलेत हे नाही सांगू शकत, पण मी थोडे मणी ओवून घेतलेत म्हणजे कंठीला मागे अशी माळ तयार करून घेते. आणि मी ग्रीन कलरचाच दोरा घेतलाय म्हणजे तो दोराही दिसून येणार नाही मी जेव्हा तो दोरा जॉईन करून घेईन ते. असं तुम्ही घेऊ शकता व्हाईट कलरचा, पण ग्रीन कलरचा असेल तर चांगलंच आहे. तर मी एक्झॅक्ट किती मणी टाकले हे माहीत नाही, पण तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला केवढी लांब कंठी हवी आहे त्यानुसार दोऱ्यामध्ये मणी टाकून ओवू शकता. तुमच्या गणपतीच्या साईजवर तुम्ही बनवू शकता. आता त्याच्यामधून मी व्यवस्थित दोरा बाहेर काढून त्याला जॉईंट करून घेते त्या पाईप क्लीनरला. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओलाही लाईक करा, कमेंट्स करा. तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्येही विचारू शकता. आणि मी हा दोरा व्यवस्थित सिक्युअर करून घेतला आणि उरलेला दोरा कटाने कट करून घेते. आता हे मणी मी एका साईडला घेऊन जो दुसऱ्या बाजूचा दोरा आहे तो मी दुसऱ्या बाजूच्या पाईप क्लीनर मधून काढून घेते. दुसऱ्या बाजूला मी ज्या बाजूने मणी ओवले त्या बाजूने म्हणजे सुईच्या साह्याने मी त्या पाईप क्लीनर मधून घालत आहे. मी व्यवस्थित असं करून घेतलाय. तो दोरा दरवांमध्ये अटकतोय तर थोडं व्यवस्थित करून घ्यायचंय आणि गाठ मारून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून येईल. आणि छान अशी दुर्वाची कंठी तुम्ही बाप्पासाठी तयार करू शकता. हे बघा किती सुंदर अशी कंठी मी तयार केली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.